नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विथ दर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत पु ल देशपांडे यांच्यासोबत शांतिनिकेतनच्या सफरीवर. पु ल यांनी चक्रवर्ती कुटुंबाला दिलेली भेट. घरी आलो त्यावेळी समस्त चक्रवर्ती कुटुंब आमची वाट पाहत बसले होते. मोठ्या शहरातल्या बायका बिचाऱ्या वादळी दर्यात होड्या घालणाऱ्या कोळ्यांच्या बायकांसारख्या आजकाल गेलेले माणूस सुखरूप परत येवो एकदाचे म्हणत बसत असतात. माझी आजी मला सांगायची, डास म्हणे घराबाहेर पडताना आपल्या बायकोला सांगतो, मी परत आल्याशिवाय भात शिजायला ठेवू नकोस चुलीवर. कोणाची टाळी केव्हा वाजेल आणि तीत मी सापडेन ते सांगता येत नाही. डासात आणि साध्यासुध्या माणसात फरक एवढाच की माणसे भडक पुढाऱ्यांच्या भाषणांना आपणच टाळ्या वाजवतात आणि त्या टाळ्यात आपणच सापडून युद्धात, पोलिशी गोळीबारात किंवा गुंडांच्या सुरामारीत मरून जातात. युद्धे संपत नाहीत. माणसाच्या रक्तामासाच्या चिखलाने भरलेल्या रणमैदानात पुन्हा पुन्हा ती लाल लाल पॉपीची फुले मात्र अरे जरा इकडे पहा म्हणत फुलतच असतात. चक्रवर्तींच्या घरातल्या भिंती अशाच एका पॉपीच्या चिमुकल्या रोपा इतक्याच निष्पाप आणि रंगवेड्या हाताने काढलेल्या शेकडो चित्रांनी भरल्या होत्या. तिन्ही मजल्यांवरच्या भिंतीचा इंचन इंच अनमित्राच्या लँडस्केपनी भरला होता. दिवसभराच्या भटकाभटकीने मी इतका थकलो होतो की कसे तरी जेवण उरकून तिसऱ्या मजल्यावरच्या एका सुंदर खोलीत झोपायला गेलो. इतका सुंदर बंगला, सुंदर शयनगृह, खिडक्यांना जाळ्या मारल्या होत्या, पण तरीही डासांनी उच्छाद मांडला होता. मोर हा जसा आपला राष्ट्रपक्षी तसा डास हा उपराष्ट्रपक्षी. उडत्या डासांना पक्षात ढकलायला हरकत नाही. जितक्या चतुराईने मच्छरदानीत घुसता येईल तितका घुसलो. पण तेवढ्यात डासांच्या एका स्क्वॅड्रनने मागून हमला केलाच. प्रजासत्ताक दिन चांगलाच साजरा झाला होता. आता प्रजासत्ताक रात्र कशी साजरी होती पाहूया म्हणत निवृत्त मनाने बिछाण्यावर पडलो. दिवसभराची एकाहून एक विसंवादी चित्रे डोळ्यापुढे नाचत होती. पहिल्या बाळणपणाला निघालेल्या लेबुदाच्या पत्नीच्या डमडमजवळच्या भयानक मारामारीच्या देखाव्याने पांढरापटक पडलेला चेहरा, मारामारीचे दिग्दर्शन करणारा तो उघडाबंब गुंड, ते असहाय्य पोलीस, कस्तुरी सुकरा चोजविली या भावनेने त्या कोरड्या मैफिलीत गायलेल्या वृद्ध कालीपत बाबूंचा तो हताश चेहरा, संध्याकाळी क्लबात ओ माकी भीषण होत्ता कांडो म्हणून शहारल्याचा अभिनय करणारी ती भद्र महिला, ते दमदाटीने वर्गणी उपटणारे टगे, ट्रॅम आणि बसेसना लक्तारासारखी लटकलेली ती उतारूंची गर्दी, जरा जराशी ओळख देऊ लागलेली ती वंगभाषा, त्यातले मजेदार शब्द, मोहक हेल. अनेकांनी या कलकत्त्याविषयी लिहिले आहे. पण कलकत्ता म्हणजे काय? ती मारामारी की रवींद्र सदनातले गाणे? मार कटारी म्हणणारा तो आगाऊ उद्धट वेटर की आमच्या चरणजांनी हॉटेलचा उंबरा सोन्याचा झाला असे भासवीत आमची सरबराई करणारा तो दुसरा हॉटेलवाला? शांतिनिकेतनातले बंगाली, जयदेवाच्या जत्रेत भेटलेले बंगाली, निरनिराळ्या कुटुंबातले आमंत्रण देऊन बोलवणारे बंगाली आणि कलकत्त्यातले बंगाली असे काही निरनिराळे मनुष्यप्राणी थोडेच आहेत. बंगालीत माणसाच्या गर्दीला लोकारण्य म्हणतात. गर्दीचा उल्लेख ओ दारुण लोके लोकारण्यो असा करतात. कलकत्त्याचं काय, मुंबई, टोकियो, न्यूयॉर्क, शिकागो, लंडन, पॅरिस सगळी लोकारण्येच आहेत. या महानगरात जंगलचाच कायदा लागू असतो. अरण्यात बड्या श्वापदांनी छोट्या श्वापदांना मारून जगायचा कायदा. लोकारण्यातही तोच. सगळी माणसे बिनचेहऱ्याची. गर्दीला चेहरा नसतोच म्हणा. इथे झुंडमेव जयते. त्यामुळे इथे सतत टोळ्यांच्या कारवाया चालूच असतात. टू बी बॉर्न इज टू बी रिस्पॉन्सिबल म्हटले आहे. त्यामुळे मी कशालाच जबाबदार नाही असे म्हणता येत नाही. पण जबाबदारीची निवड ह्या लोकारण्यात आपल्या हाती राहतच नाही. झुंडीच्या कार्यक्रमात भाग घेण्याचे टाळले तरी त्यांच्या कारवायांचे भोग भोगावेच लागतात.
जगातली सगळी महानगरे हे भोळ्या शंकरासारख्या माणसांनीच आपल्या श्रमाचे आणि दामाचे वरदान देऊन निर्माण केलेले भस्मासूर आहेत. थैमानाची प्रत कुठे कमी कुठे अधिक. मी इथे झोपण्याचा प्रयत्न करीत होतो, पण ते महानगर झोपूही देत नव्हते. आपल्या झोपेचे देखील आपण मालक नाही. गल्लीच्या नाक्यावरचा सरस्वती पूजेचा भोंगा भडाभडा गाण्यांच्या ओकाऱ्या काढीत होता. मधूनच कुठीतरी जोरदार भाषण ठोकले. त्यामागून चोलेबेना चोलेबेनाच्या आरोळ्या झाल्या. तरीही थकलेली गात्रे संपावर गेल्यासारखी झोपी गेली आणि एकाएकी कसला तरी आरड्याओरड्याने जाग आली. मध्यरात्र केव्हाच उलटली होती. उशाखालच्या घड्याळात पाहिले. तबकडीवरचे आकडे 2 वाजल्याचे सांगत चमकत होते. हरिबोल हरिबोलचा गजर चालला होता. दचकून उठून खिडकीतून पाहिले. रस्त्यातल्या ट्यूबलाईटच्या त्या पांढऱ्या प्रकाशात लाल अलवाणासारख्या कपडात गुंडाळलेल्या मृतदेहाला खांद्यावरून वाहत एक प्रेतयात्रा चालली होती आणि काही अर्धनग्न दरिद्री माणसे हरिबोल हरिबोल असे ओरडत निघाली होती. पुन्हा एकदा मच्छरदाणीत घुसलो. तेवढ्यात त्या मच्छरदाणीत 700-800 डास घुसले होते. सकाळी खूप लवकर जाग आली. सारे घर झोपले होते. तोंडबिंड धुतले आणि चक्रवर्ती बाबूंच्या घराच्या भिंती पाहू लागलो. अणमित्राला दिसलेले जग अनेक आकारात आणि नाना रंगाच्या छटा घेऊन भिंतीवर विसावले होते. सगळी निसर्गदृश्ये. चित्रात कुठेही मनुष्याकृती नव्हती. पशुपक्षीही नव्हते. फक्त काही चित्रात हंसांच्या अनेक विभ्रामांचे चित्र होते. 1-2 चित्रावरचा AC अशी इंग्रजी आद्याक्षरे काळ्या रंगात जणू चित्राचा तोल सांभाळायला काहीतरी हवे म्हणून ठळकपणाने रेखाटली होती. एरवी कुठेही ह्या बालकलावंताने चित्रावर आपली सही ठोकली नव्हती. रंग आणि आकारांची ती एक अनाम लीला. एखाद्या सुंदर माळावरून नाना रंगांची रानफुले, वृक्ष, झरे पाहत एकट्यानेच हिंडावे तसा मी ती चित्रे पाहत होतो. उघड्या माळावरची तर अनेक दृश्य होती. समुद्रावरची विविध स्वरूपे होती. एका कॅनव्हासवर काळोख्या रात्री नुसताच एक आगीचा लोळ आकाशातून पडतो आहे आणि मधूनच विमानांचे काही भाग दिसत आहेत असे चित्र होते. डॉक्टर होमी भाभांना अपघात झाला त्या दिवशी घरात ती चर्चा चालली होती. ती ऐकता ऐकता अनमित्र एकदम उठून गेला आणि त्याने हे चित्र केले. 2-4 दिवसात चक्रवर्ती कुटुंबाने माझ्यातला पाहुणेपण घालवून टाकला. मग त्या घरात इतकी आपुलकी लाभली की जननांतर सौहृदाखेरीज मला काही कारणच दिसेना. युधाजित बाबू आणि उमादी दोघांनाही गप्पा गोष्टींचा शौक. स्वतः युधाजित बाबू तर खाण्यापिण्याचे भलतेच शौकीन. मत्स्यप्रेम हा माझ्या आणि त्यांच्या स्नेहातला मुख्य बंध असला तरी मी खाऱ्या पाण्यातला माशांचा प्रेमी. बंगाली मासे गोड्या पाण्यातले. पण उमादींनी माझा खाऱ्या पाण्यातल्या माशांचा अभिमान नाहीसा करायचा चंगच बांधला होता. गोड्या पाण्यातल्या माशात देखील स्वाद वैशिष्ट्य आहे हे त्या पटवून देत होत्या. एके दिवशी आम्ही बाजार करून परत येताना मोटारीत कासवे पाहून मी थक्क झालो. बंगाली लोक परमेश्वराच्या मत्स्य, कुर्म आणि वराह या तिन्ही अवतारांचे परमभक्त आहेत याची मला कल्पना नव्हती. बाजारात मी कासवांचे ढीग पाहिले होते. पंक्तीला रसिक पाहुणे असायचे. युधाजित बाबूंच्या जावई वसंत चौधरी हा बंगाली चित्रपटसृष्टीतला नावाजलेला नट आहे. ईश्वरचंद विद्यासागरांच्या भूमिकेत त्यांनी खूप लौकिक मिळवला आहे. त्यांची मुलगी बंगाली साहित्यात रस घेणारी, दुसरी इंग्रजी वाङ्मयात. पण माझे लक्ष मात्र अनमित्राकडे असायचे. सकाळी 11-11 वाजेपर्यंत तो झोपलेला असायचा. मग वरच्या खोलीतून मा अशी हाक ऐकू यायची. एके दिवशी वरच्या खोलीतून निरोप आला की अनमित्र तुम्हाला बोलवतोय. घरात सर्वांच्या चेहऱ्यावर विलक्षण आश्चर्य. मला काहीच कळेना. मी त्या खोलीच्या दिशेला निघालो. जाता जाता युधाजित बापू म्हणाले, देशपांडेजी, यू आर लकी.
मी वर त्याच्या खोलीत गेलो. जमिनीवरच चित्र काढायचा पट मांडला होता. जलतरंगांच्या पेल्यासारखे पण आकाराने लहान असे रंगाचे पेले होते. उमादिदी समोरच बसल्या होत्या आणि पूजेला मांडी घालून बसावे तसा अन्मित्र चित्ररेखीत बसला होता. सकाळचा 10चा सुमार असेल. खोलीत सुंदर प्रकाश होता. मी पाय न वाजवता आत गेलो. तरीही माझी चाहूल लागलीच. देशपांडेजी, प्लीज सी माय पिक्चर. एक एक अक्षर सावकाश उच्चारित अन्मित्र म्हणाला. मी एक मोडा घेऊन त्याच्या मागे जाऊन बसलो. फलकावर एक सुंदर निसर्गदृश्य तयार होत होते. पूर्वभागीच 3 उंच झाडे, मागे मैदान, वर आकाश. मा शबूज, अन्मित्र म्हणाला. उमादिदीने हिरव्या रंगाने भरलेला पेला पुढे केला. त्यात ब्रश घालून हलकेच ढवळीत अन्मित्र फलकाकडे निश्चल नजरेने पाहत होता. मग त्या हिरव्यात आणखी कसल्याशा रंगाचे मिश्रण झाले. आईच्या हातातल्या त्या रंगाकडे डोळे खिळले. गवई तंबोरे जुळवताना ज्या एकतांतेने जोड षड्जाचा गंधार ऐकू येतो ना, ते पाहत असतात तसा अन्मित्र आपल्याला हवी ती छटा उमटते आहे की नाही ते पाहत होता. आणखी एका रंगाची मागणी झाली. आईने ती वाटी दिली. त्यात ब्रश गेला. मनासारखा रंग जमल्याचे स्मित ओठाच्या कोपऱ्यावर उमटले. आता त्या रंगाची कॅनव्हासवर लीला सुरू झाली. उमादिदी माझ्याकडे पाहून, आता सांगा हे अवघड प्रकरण कसे सांभाळायचे ते, असा चेहरा करीत होत्या. आता आमची तिघांचीच मैफिल होती. अन्मित्र हातातल्या ब्रशाने त्या कॅनव्हासवर चित्रसृष्टी निर्माण करीत होता. एखाद्या सुरेल गळ्याचा नव्या नव्या सुरांना स्पर्श घडावा आणि भूपासारख्या भारदस्त रागाचा ख्याल भरत जावा, तसा अन्मित्राच्या विविध रंगांनी भरलेल्या कुंचल्यांचा त्या कॅनव्हासला स्पर्श होई. कधी झपाट्याच्या तानेसारखा सरकन ब्रश फिरे, कधी षड्जापासून ऋषभ, गंधार असा एक एक स्वर दाखवीत, कधी तिथल्या तिथे रमत गमत दुसऱ्या स्वरस्थानाकडे गेल्यासारखा तो कुंचला त्या कॅनव्हासवरच्या एका स्थानावर रेंगाळत, घुटमळत, वळणे घेत काहीतरी लीला करी आणि अंगावरचे शुभ्र आवरण फेकून देऊन आतून एखादी सुंदरी सौम्य अंगडाई देत उठावी, तसा तो कुंचला त्या आवरणामागून ते निसर्गदृश्य उठवीत होता. जणू काय कॅनव्हासवर झाड काढण्याऐवजी कॅनव्हासच्या शुभ्र पडद्यामागे दडलेले झाड हलकेच कुंचल्याने पडदा हटवून बाहेर काढीत होता. निळे आकाश, शेते, दूरवरच्या झोपड्या, बांधावर पळसाची 3 झाडे उभी राहिली. आता तो बालयोगी आमचे अस्तित्वही विसरला होता. मधूनच जो रंग हवा त्याचे नाव घ्यायचा. उमादिदी एखाद्या हिप्नटाईज झालेल्या व्यक्तीने जादूगाराच्या सूचने बरहुकूम हालचाल करावी तशा रीतीने हव्या त्या रंगाची वाटी पुढे करीत. अन्मित्राचा डावा हात ती वाटी घ्यायचा. चित्रावरची नजर न हलवता रंगात ब्रश फिरायचा आणि कॅनव्हासवर नवी किमया घडायची. 1.5 तास लोटला. शबूज, हिरवा रंग दे मा, अन्मित्र म्हणाला आणि उमादिदीने लगबगीने एका वाटीत तो रंग भरायला लागल्या. एकाएकी कुणीतरी गुदगुली करावी तसा तो त्या चित्राकडे पाहत हसायला लागला. काय झालं खोका, आई म्हणाली. वारा सुटला, अन्मित्र. मग तो ब्रश हिरव्या रंगात बुडाला आणि त्या 3ही झाडांच्या पानामागून तो ब्रश इतक्या लगबगीने फिरला की क्षणापूर्वी शांत उभ्या असलेल्या त्या झाडांच्या पानांचे नर्तन सुरू झाले. पान थरथरल्यासारखे दिसू लागले. देशपांडेजी, काय? देखून तो बघा ना, भीषण हवा, खूप वारा सुटलाय. अन्मित्र चित्र काढीत नव्हता, तर त्या कॅनव्हासवर जो माळ दिसत होता त्यातून हिंडत होता. तिथे वारा सुटला होता आणि पाने थरथरायला लागली होती. मी अवाक होऊन निर्मिती आणि निर्माता यांचे ते अलौकिक अद्वैत पाहत होतो. अन्मित्र स्वतःच सप्तरंग आणि असंख्य आकार झाला होता. मला ज्ञानेश्वरांच्या ओळी आठवल्या. तैसे भोग्य आणि भोगता, दिसे आणि देखता, हे सरले अद्वैता अस्फुटा माझी. अन्मित्राचा हा रोजचा कार्यक्रम.
उमा दिदीने ह्या मुलासाठी आपल्या जीवनाची सारी चाल बदलली. क्लब्स, पार्ट्या, शौकासाठी चालणारा प्रवास, अशा वरिष्ठ वर्गाच्या सुखासीन आयुष्याला रामराम ठोकला. आता उमा दिदी म्हणजे अन्मित्राच्या चित्रकलेच्या साधनेतल्या फक्त सहाय्यक एवढेच जीवितकार्य मानून कमालीच्या अलिप्तपणाने जगतायत. युधाजित बाबू हे जाहिरातीच्या व्यवसायातले गृहस्थ. ते अन्मित्राची चित्रकला प्रदर्शने, वर्तमानपत्रातले अभिप्राय वगैरे विषयी बोलतात. उमादिदी स्वतः चांगल्या विद्याभूषित. कलेतल्या चांगल्या वाईटाची चर्चा करण्याची त्यांना बुद्धी आहे. परंतु त्यांना अन्मित्राच्या चित्रांना कोण काय म्हणतो याची शिती नाही. स्वतःसाठी त्यांनी जीवनातला तास दीड तास राखून ठेवला आहे, तोही चिंतन ध्यान धारणेसाठी. बाकी सारा वेळ अन्मित्र, त्याचे रंग, फलक, ब्रश आणि नव्या चित्राची निर्मिती. अन्मित्र रात्री 3-3 वाजेपर्यंत जागतो, अस्वस्थ असतो. एकदा पहाटे 5 वाजेपर्यंत बिछारा शेजारी बसूनच होता. आई म्हणत होती, खोका बाबू झोपा आता. कसा झोपू? अन्मित्र म्हणाला, बिछाण्यावरची ही परी दिसत नाही का तुला? तिला बिचारीला झोपायला जागा नाही. माझ्या बिछाण्यावर झोपली आहे, मग मी कुठे झोपू? आणि पुढे कित्येक दिवस अन्मित्र पर्यांच्या दुनियेची चित्र काढीत होता. रंगांचा दंगा असलेली ही अद्भुत चित्रमालिका आहे. ऋतू जरा बदलले की अन्मित्राला कलकत्त्याबाहेर जायची ओढ लागते. माडावरचा पाऊस पाहायचा असतो. मग धारा नृत्याची चित्रे. त्या काही चित्रात पर्जन्यधारा पुष्पमाला होऊन झरतायत. काळ्या निळ्या ढगातून सुटलेली धार काळ्याभोर केशपाशातून सुटलेल्या जाईच्या सरासारखी ओघळून येते. तुषारांचे नाना रंगीन नर्तन. एखाद्या वेळी रात्री 2-2:30 वाजता त्याला आकाश दर्शनाची ओढ लागते. मा चल आकाश पाहूया, आज आकाश हिरवे आहे. मा या क्षणी समुद्रावर चल, लाटांच्या फेसावरचे चांदणे पाहूया. जगा वेगळे हट्ट. ही आई मधुमेह, रक्तदाब यासारख्या विकारांनी, संसारातल्या नाना आपदांनी क्षीण होत चाललेल्या शरीराची पर्वा न करता खोकाला रात्री अपरात्री तो म्हणेल तिथे घेऊन जाते. भुवनेश्वराच्या किनाऱ्यावर मध्यरात्रीच्या समुद्रदर्शनाने ओ मा की सुंदर, दारुण सुंदर म्हणत अन्मित्र वाऱ्यासारखा समुद्राच्या दिशेला धावू लागला. त्याला पकडता पकडता उमादिदीचे प्राण कासावीस झाले. अनेक शतकांपूर्वी गौरांग प्रभू त्या सागराच्या दर्शनाने असेच वेडे झाले होते आणि अष्टांगांनी त्या सागराला आलिंगन देऊन त्यात विरून गेले होते. तसलेच हे वेड. देशपांडेजी, कशालाही नसती जोखीम देवाने माझ्या पत्रात घातली मला कळत नाही. डोळ्यात तेल घालून जपावे लागते. आणि खरोखरच डोळ्यात तेल घालून जपावे लागते. हा रंगमत्त मुलगा केव्हा काय करेल सांगता येत नाही. एकदा मनासारखा रंग जमल्यावर इतका उत्तेजित झाला की त्या उन्मादात की सुंदर म्हणत रंगाची वाटी तोंडाला लावून प्याला. चित्रसमाधीचा तर एवढासा भंग त्याला सहन होत नाही. त्या खोलीत एकदा कोणीतरी पाहुणे मोठ्याने बोलत अनाहूतपणे आले. अन्मित्राने रंगांच्या वाटा चारी दिशांना भिरकावल्या. अन्मित्राची प्रदर्शने भरतात. बंगाली वर्तमानपत्रातून समीक्षेचे रकाने भरून येतात. त्याला ना खंत ना खेद. कुणी बालचित्रकार म्हणून कौतुक करतात, कुणी हतबद्ध होतात. त्यावेळी खोका हिरवळीवर बायसिकल फिरवत असतो. बायसिकलवरून आपल्या बागेत चक्रा मारणे हा त्याचा आवडता खेळ. त्याच्याहून एक धाकटा भाऊ आहे, बबलू. वय वर्ष 8 किंवा 9. त्याने आपण नक्षलवादी आहो असे जाहीर करून टाकले होते. गल्लीतल्या दारिद्र्यातल्या दरिद्र पोरांची टीम जमवून त्याचा खेळ चालतो. अन्मित्र मात्र शांतपणाने सायकलवरून त्या विस्तीर्ण हिरवळीवर रिंगण काढीत असतो. अन्मित्राला मी एका नाटकाला घेऊन गेलो. उमादिदी आणि युधाजित बाबू बरोबर होते. मुक्तांगण या पत्र्याच्या आडोशात उभ्या असलेल्या थिएटरात चतुरंगाचे आवर्त नाटक होते. चक्रवर्ती कुटुंब हे मुंबईच्या मलबार हिल छाप संस्कृतीतले असल्यामुळे त्यांचाही मुक्तांगणसारख्या बंडखोरांच्या थिएटरात जाण्याचा पहिलाच प्रसंग.
सलील आणि मी दोघे मिळून या कुटुंबाची इस्त्री पार मोडून टाकली. वास्तविक युधाजित बाबू स्वातंत्र्याच्या चळवळीत शिक्षा भोगलेले. सुभाषबाबूंच्या नेतृत्वाने तरुणपणी प्रभावित होऊन राजकीय आंदोलनात पोलिसांच्या धक्क्याबुक्क्या खाल्लेले, पण गाडीने निराळे वळण घेतले. इंगबंग संस्कृती मिसळले. शुमा तर आपल्याकडच्या कॉन्व्हेंटमधल्या. मराठी मुली जशा कॉलेजात गेल्या तरी मम्मी हू वॉज धिस सॅने गुरुजी असे विचारतात तशाच प्रकारच्या वळणातली, पण हाडांची सालत. या सगळ्यांना घेऊन आवर्त नाटक दाखवायचे म्हणजे सतत ताजमध्ये जेवणाऱ्यांना श्री दुर्गाभवानी मटन प्लेट हाऊसमधली डोळ्यातले अश्रुपिंड रिकामे करणारी मुर्गी घालण्यासारखे होते. खेड्यातल्या उपासमारीला कंटाळून शहरात रोजगारीला जाणारा आणि तिथे टाळेबंदी झाल्यामुळे परतणारा एक शेतकरी आणि हट्टाने खेड्यात राहून शेत पिकवल्यावर ते जोतेदाराने पोलिसांशी संगनमत करून घशात टाकल्यावर गाडगीमडकी घेऊन शहराकडे निघणारा त्याचा भाऊ यांच्या जीवनातल्या या दुर्भागी आवर्ताचे ते प्रभावी नाटक. शेवटल्या अंकात हतबुद्ध झालेले शेतकरी प्रेक्षकात घुसतात आणि विचारू लागतात, तुम्ही सांगा, तुम्ही सांगा, आम्ही कुठे जायचे, तुम्ही सांगा. त्या विलक्षण शेवटाने माझ्या देखील अंगावर काटा आला. अन्मित्र ते नाटक पाहताना अस्वस्थ होता. मी त्याच्या प्रतिक्रिया पाहत होतो. घरी आल्यावर त्याला विचारले, खोका, नाटक कसे वाटले? मला पुन्हा पाहायचं आहे. का? त्यांनी कुठे जायचे ते मी सांगीन त्यांना. काय सांगशील? आई म्हणाली. मला पुन्हा पाहू दे, पण मला सांगितले पाहिजे त्यांना, खोका म्हणत होता. मी मनात म्हटले, मुला, कलावंताचे कोणी ऐकत नाही. त्यानंतर दुसऱ्या एका ऐतिहासिक नाटकाला मी त्यांना घेऊन गेलो. धंदेवाईक कंपनीचे नाटक. या नाटकात मात्र अन्मित्र अजिबात रमला नाही. मुख्य म्हणजे सेटिंग इतके भडक होते की अन्मित्र म्हणायला लागला, मा, असले घाणेरडे रंग का ओतले आहेत? तारी घरी जाण्याचा आग्रह धरला. त्याहूनही त्या नाटकातले अभिनयाचे आणि नाट्याचे रंग इतके गडद होते की मलाही त्या नाटकातून पळ काढावासा वाटला. चित्रकलेविषयी दुसऱ्या कशातही फारसा न रमणारा अन्मित्र चित्रे पाहण्यातही रमलेला मला आढळला नाही. वाटेत इतकी पोस्टर्स होती, पण तिकडेही त्याचे लक्ष नसे. मध्येच मात्र एका ठिकाणी सुभाषचंद्र बोसांचे लष्करी वेशातले भले मोठे पोस्टर होते. तिकडे पाहून अन्मित्र हळूच हसला. उमा दिदीने विचारले, काय झालं रे खोका? कपड्यांचा हिरवा रंग बघ किती घाणेरडा. खरोखरीच सुभाषबाबूंच्या अंगावर चढवलेला हिरव्या रंगांचा गणवेश पाहवत नव्हता. एकतर सैनिकी वेशातल्या सुभाषबाबूंची चित्रे काढणाऱ्या सगळ्या चित्रकारांचे हात बँडवाल्यांची चित्रे काढून काढून घटवलेले असतात की काय, असे एक मला कोडे आहे. निसर्गातला हिरवा रंग डोळ्यांनी पिणाऱ्या अन्मित्राची हिरव्या रंगांच्या अनेक छटांची मैत्री आहे. कसला हा बेचव प्राणही हिरव्या रंगा पाहून शूराचा आव आणणारा हा कोणीतरी शेंदाड शिपाई उभा केला आहे असे त्याला वाटले असेल. सुभाषबाबूंची मला कीव आली. थोड्या मोठ्यांचे हाल काही केवळ कवीच करतात असे नाही. चित्रकार आणि शिल्पकारही काही कमी नाहीत. गोंडपाटाच्या पिशवीवरचे ते सुभाषबाबूंचे चित्र काढणारा चित्रकार मला कधी भेटला तर त्या पिशवीत त्याचे डोके कोंबून एखादे वेळी मी त्याचा प्राण घेईन. इतके हिंस्र विचार मला क्वचितच येतात. नाटक पाहून आम्ही रात्री घरी परतलो. अन्मित्रसारखा आईच्या मागे टुमणे धरून होता. त्या शेतकऱ्यांच्या नाटकाला परत जाऊया. शेवटी मी त्या नाटकात काम करणाऱ्या नटांना घरी बोलावले. बरुणदास गुप्ता, मिहीर चॅटर्जी आणि इतर नटांना पाहून खोका खुश, विशेषतः त्या नाटकातली प्रमुख भूमिका केलेल्या मिहीरवर. मग यापूर्वी न केलेली एक गोष्ट त्याने केली. त्यानं ओढून घेऊन वरच्या मजल्यावर गेला आणि आपली प्रत्येक चित्रे त्यांना दाखवले. त्यांचे नाटक जसे त्याला आवडले होते तशी त्याची चित्रेही त्यांना आवडतील याची त्याला खात्री होती. मग माझ्या लक्षात आले की आईशिवाय इतर कोणालाही आपल्या खोलीत न येऊ देणाऱ्या अन्मित्राने मला का बोलावून नेले. आदल्या रात्री युधाजित बाबूंनी गाण्या बजावण्याचा शौक असलेल्या मित्रांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. त्यात एक दोन हौशी गाणारे स्त्री पुरुषही होते. मग मलाही गाणी म्हणण्याचा आग्रह झाला.
मराठी गाण्याची जरा नवलाई होती, त्यामुळे आणखी म्हणा चालले होते. तबलजी चांगला होता. पेटीही वाजवली. समोर अनमित्र म्हणून प्रमुख श्रोता होऊन बसला होता आणि गाणे संपल्यावर मला म्हणाला, देशपांडेजी, आय लाईक युअर सॉन्ग. म्हणून मग त्याच्या चित्रनिर्मितीच्या गाभाऱ्यातले आमंत्रण ही परतफेड होती. इतर माणसाहून नाटकात काम करणारी, गाणारी, वाजवणारी यांच्यात आणि आपल्यात कसले तरी निराळे नाते आहे असे त्याला वाटत होते. निघायच्या दिवशी अनमित्र माझ्याजवळ आला आणि म्हणाला, देशपांडेजी, एक गाणं म्हणाल? मी म्हटले, खोका, तुझ्या माने मला इतके जेवायला घातले आहे की पोट तुडुंब भरले आहे माझे. पोट भरलेले असले म्हणजे गाता येत नाही. खरे म्हणजे एक गाणे म्हणाल? हा प्रश्न त्याने इतक्या आर्जवाने विचारला होता की त्यामुळे माझा गळा भरून आला होता. भरल्या पोटाने एक वेळ गाता येईल, पण भरल्या गळ्याने कसे गायचे? आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.